स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढणार, संग्रामसिंह देशमुख यांचं वक्तव्य। संग्रामसिंह देशमुख व शरद लाड यांच्या उपस्थितीत आसत विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न। जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सांगली जिल्हा परिषदेत पक्षविरहित काम करून मोठा निधी पलूस-कडेगाव मतदारसंघासाठी उपलब्ध करून भागाचा खऱ्या अर्थानं कायापालट केला असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचे विचार व कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून भाजपा म्हणून एकसंघ व एकदिलानं काम करून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलं। ते आसत तालुका कडेगाव येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते। यावेळी क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी आसत येथील श्री गणेश मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे 6 लाख या विकास कामांचं भूमिपूजन संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते व शरद लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं। यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले, मी जिल्हा परिषद सदस्य असताना संग्रामभाऊ देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते। यावेळी कडेगाव व पलूस अशा दोन्ही पंचायत समितीवर नगरपंचायतीवर आपली सत्ता होती। सर्व जिल्हा परिषद सदस्य आपले होते। या कार्यकाळात पलूस कडेगावच्या जनतेनं खरा विकास पाहिलाय। आता केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असल्यानं निधी वाटपासाठी वाढपीच आपला असल्यानं विकासासाठी निधी कमी पडणार नाही। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ताकदीनं व एकदिलानं काम करून भाजपाचे उमेदवार निवडून देण्याचं आवाहन शरद लाड यांनी केलं। यावेळी तानाजीभाऊ जाधव, टी.एम. जाधव सर, बाळासाहेब होनमाने, राजाराम यादव, पपिताताई सुतार, विजय जाधव, आनंदराव जाधव, संतोष बापू माने, पानिक मोरे, आशिष मोरे, सद्दाम मुल्ला, उदय पाटील, प्रदीप पाटील, सुधीर मोहिते, भानुदास जाधव, हरी जाधव, संदेश जाधव, संदीप पाटील, भगवान मुळीक, लक्ष्मण जाधव, माणिक जाधव, नितीन जाधव, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह आसत परिसरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी परवेश तांबोळी, कडेगाव।